जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरिले आवडे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरिले तुका म्हणे जे जे करी ते हरी भूमिता सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरिले विठ्ठला विठ्ठला जाने जाने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरिले संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या स्वरूपाची मीमांसा करतात परमात्मा स्वरूपाने नेमका कसा आहे पिढ्यानपिढ्याच्या भगवंताची आपण उपासना करतो पिढीजात ज्या परमात्म्याचे आपण उपासक आहोत ज्याची आपण भक्ती करतो शरणागती करतो नामस्मरण करतो पूजा अर्चा करतो ज्या भगवंताची म्हणजे ज्या उपास्य तत्वाची आपण आजीवन उपासना करतो तो उपास्य स्वरूप असलेला परमात्मा स्वरूपाने नेमका कसा आहे विठ्ठला आणि ऐका ही देवाच्या स्वरूपाची मीमांसा महाराजांना का करावी लागली तर याचं कारण असं आहे का अनादी काळापासून देवाच्या स्वरूपाबद्दल एक मत नाही निश्चित 100% देव असाच आहे असं ठाम मत निश्चयात्मक मत देवाच्या स्वरूपाबाबत असं एक मत नाही मग वेदांतांनी त्याला शब्द वापरला का अनादी काळापासून देवाच्या स्वरूपाबद्दल विप्रतिपत्ती शब्द काय विप्रतिपत्ती विप्रतिपत्ती म्हणजे काय विप्रतिपत्ती याचा अर्थच असा आहे एक मत नसणे आणि अनेक मत असणे याला वेदांताच्या परिभाषेत म्हटलंय विप्रतिपत्ती देवाच्या स्वरूपाबद्दल एक मत नाही कोणी कसा मानला कोणी कसा मानला कोणी कसा मानला आणि एक मिनिट ऐका हे जे मतभेद आहे ना देवाच्या स्वरूपाचे हे मतभेद सामान्य लोकांमधले नाही हे तुमच्या आमच्यातले मतभेद नाही म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या फक्त कीर्तन सांगणाऱ्या 8 दिवस ऐकणाऱ्या 12 महिने काहीच न पाहणाऱ्या जे सत्यापुरतेच हरिभक्त बनणाऱ्या तुमच्या माझ्यातले मतभेद नाही
सिजनेबल परमार्थ करणारी माणसं आपण. सिजनेबल पूर्वीपासून एक प्रथा अशी, बरेच लोक श्रावण महिना लागला बरेच लोक भाविक बनतात. माळकरी तर बनतातच, पण बिगर माळकरी सुद्धा, खाणारे पेणारे सुद्धा श्रावण लागला झाला हरिभक्त. मग पोथ्या काय, उपास काय, साबुदाण्याची खिचडी काय, श्रावण महिना, पांडव प्रताप काय, हरिविजय काय, रामायण काय. आणि एकदा श्रावणाची आमोशा, बैल पोळा झाला. आमोशेची रात्र जाऊन सुद्धा देत नाही. आमोशीची रात्र गेली का झाला रावण. श्रावणात होतो हरिभक्त परायण आणि श्रावण संपला का मग होतो रावण. शिस्तीवर परमार्थ करणारे हे जे मत आहे ना देवाच्या रूपाचं वेगवेगळं, हे तुमचं आमचं मत नाही, हे सर्वसामान्यांचं मत नाही, हे फार बड्या बड्या मंडळीचं मत आहे. खूप मोठ्यांचे हे मतभेद आहे, खूप मोठ्यांचे. कोणाचे? हे दर्शनकारांचे मतभेद आहे, ज्यांनी शास्त्र निर्माण केले, ज्यांनी शास्त्र निर्माण केले. सांख्य, बौद्ध, कपिल, चारवाक, पूर्वमीमांसक, उत्तर मीमांसक, हे 6 शास्त्र. आपण शास्त्र 6 मानतो की आपल्यामध्ये शास्त्र 6 आहे, बरोबर आहे ना. आपले हिंदूंचे शास्त्र किती? 6. मी सांगितले म्हणून ना, हिंदूंचे शास्त्र किती? 6. आणि हे मी सांगितले म्हणून, बरोबर ना. तर तुम्हाला माहिती होते नव्हते ना? माहिती होते. मग हिंदूंचे शास्त्र 6 आणि काही लोकांना हरिपाठ म्हणून ते माहिती, पण 24 विधान 8 राईपूर, त्याच्यामुळे काय हरिपाठ म्हणणार ना असं माहितीये. 4 वेद, 6 शास्त्र, 18. याच्या पलीकडे तुम्हाला माहित नाही. शास्त्र फक्त तुम्हाला शास्त्राची संख्याच माहितीये. तुम्हाला शास्त्र 6 आहे एवढंच माहितीये, पुढं काहीच माहिती नाही. खरं बोला, तुम्हाला पांडुरंगाची शपथ करू, तुम्हाला फक्त शास्त्र 6 आहे एवढंच माहित आहे, पुढं काहीच माहिती नाही. काय बोलता? मग माहिती असेल तर सांगा नावं 6 जणांची नावं माहिती. हे शास्त्र ज्यांनी निर्माण केले, मतभेद देवाच्या स्वरूपात, त्या लोकांचा आहे. विठ्ठल याच्यात आहे. बौद्धांनी वेगळाच देव मानला, म्हणजे बौद्धांनी देवाचं स्वरूप वेगळंच मानलं, सांख्यांनी वेगळंच मानलं, नैयायिकांनी वेगळंच मानलं, पूर्वमीमांसकांनी. तुम्हाला खरं सांगू का महाराज, खरं सांगू का, काय तुम्ही या शास्त्राच्या लफड्यात पडत नाही म्हणून लय बरं आहे. तुमचे डोके जे शांत आहे ना, स्वस्त चित्ताने तुम्ही नामस्मरण परमार्थ करता का, तुम्ही या शास्त्राच्या अभ्यासाच्या गुंताड्यात गुंतत नाही. टेन्शन फ्री काम आहे तुमचं. नाही तर या लोकांच्या मचक्यात जर माणूस गुंतला ना, त्याच्या डोक्याचा गोविंदा बनबनच होती. कारण निर्णयच करता येत नाही, याचं मत खरं का त्याचं मत खरं, याचं मत योग्य का त्याचं मत योग्य, याच्या मागे जाऊ का. सांख्याचं मत वेगळं, बौद्धांचं मत वेगळं, नैयायिकांचं वेगळं, पूर्वमीमांसकांचं वेगळं, उत्तर त्याच्यात एक पठ्याचा असं आहे, त्याचं मत तर या सगळ्यांच्या पलीकडच मत आहे, तो 4 वाक आहे. 6 दर्शनकारांमध्ये तो पण दर्शनकारच आहे, म्हणजे शास्त्रकर्ताच आहे, त्याचं नाव 4 वाक आहे. त्याचा तांडा तर स्वतंत्रच आहे, तो कोणातच नाही.
इंदोरीकर महाराज सारखा तो आपण सोडून गेलो आहे पण त्या 4 वाक विठाला. इंदोरीकर महाराजांची महाराष्ट्राला गरज आहे तशी 4 वाकाची गरज नाही. इंदोरीकर महाराजची गरज आहे. कारण महाराज ज्या माणसांच्या जीवनात कीर्तन ही काय प्रक्रिया आहे माहीतच नव्हती असे माणसं कीर्तनात आले इंदोरीकर महाराज. ज्यांच्या 7 पिढ्या कोणी कीर्तनाला नाही, 7 पिढ्या देवळाची पायरी चढले नाही आणि 7 पिढ्या कोणी कीर्तनच ऐकलं नाही. इंदोरीकर महाराज म्हटलं की ते साऱ्या गावाच्या पुढे राहते. चारवाक हा स्वतंत्र, तो चारवाक तर म्हणतो तो तर भगवंताचं अस्तित्व मानायलाच तयार नाही. चारवाक म्हणतो देवच नाही. बौद्धांनी देव मानला तर बौद्ध कसा देव मानतो? बौद्धांनी अभावरूप देव मानला. अभावरूप म्हणजे त्या बौद्धाचं म्हणणं असं आहे आदिश म्हणजे त्या अभावाचा त्यांनी सिद्धांत सांगितला सर्वम शून्यम शून्य. हा सिद्धांत बौद्ध मतवाद्यांचा आहे. सर्वम शून्यम शून्य. तो म्हणतो जे काही आहे ते सगळं शून्य, शून्याच्या व्यतिरिक्त आणि शून्याच्या पलीकडं काहीच नाही. हे कोणाचं मत आहे? बौद्धांचं. तो सांगतो अधिष्ठानही शून्य स्वरूप आहे, अध्यस्त शून्य स्वरूप आहे, कारणही शून्य स्वरूप आहे, कार्य शून्य स्वरूप आहे, जगतही शून्य स्वरूप आहे, तर परमात्मा सुद्धा शून्य स्वरूप आहे. आणि शून्य म्हणजे मी तुम्हाला असं विचारतो शून्य म्हणजे किती? बोला ना. शून्य म्हणजे किती? शून्य म्हणजे काहीच नाही. आणि काहीच नाही यालाच वेदांताच्या परिभाषेत म्हणतात अभाव. काहीच नसणं याचं वेदांतात नाव काय? अभाव. शून्याला स्वतंत्र सत्ता नाही, शून्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. शून्य म्हणजे काय? तर शून्य म्हणजे काहीच नाही. तुम्ही किती शून्य काढा, एका पुढे एक, एका पुढे एक, एका पुढे किती शून्य द्या, किती शून्य नुसते लिहित चला, शेवट बेरीज काय येते? शून्य. आणि शून्य म्हणजे किती? काहीच. निराश्रित आहे. त्या शून्याला जर अंकाने आश्रय दिला तसं त्याला स्वतंत्र काहीच नाही, किंमतही नाही, अस्तित्वही नाही, स्वतंत्र सत्ताही नाही. त्याला जर अंकाने आश्रय दिला तर मग मात्र त्याच्या अंगात ताकद अशी आहे का अंकाची किंमत ते 10 पटीनं वाढवतो. त्याच्या अंगातली ताकद आहे. आकड्याची किंमत किती वाढवतं? ते 1 0 10. समजा ते शून्य, त्या शून्याला एकाने जवळ केलं म्हणजे एकाच्या आकड्याने त्याला जवळ केलं, एकाने त्याला आश्रय दिला, ये बुवा राय भो इथं बाण झोपडी राय, एकाने त्याला जवळ घेतलं. शून्याने एकाला आश्रय दिला तर त्याने आश्रयदात्याचा मुद्दा ठेवला नाही. शून्याने काय केलं? त्या एकाला 10 पटीनं वाढवलं. म्हणजे शून्याला जर एकाने आता एक आधी एक किती होता? एकच होता. आधी एक किती होता? तर एकच होता. निवडबाऱ्यांचे शब्द काय? एकी एकटाची असून एकी एकटाची असून एक म्हणजे एकच होता. एकच आधी एकच होता. शून्य जवळ केला, त्या एकाच्या जवळ शून्य आला आणि त्या शून्याने कमाल काय केली पा काय? त्या एकाला 10च्या जागेवर नेऊन ठेवलं. शून्य एकच होता, एकाच एकाला शून्याने 10, त्याच्यावर दुसरा शून्य दिला 100, तिसरा शून्य दिला 1000, चौथा शून्य दिला 10,000, 5वा शून्य दिला लाख,
झाली पेटी तयार. एक पेटी तर झाली. 6वा शून्य दिला 10ला. 7वा शून्य दिला. हा एक कोटी झाला खोका. एक कोटी. आता वाच पोटापुरत. शून्य स्वतंत्र सत्ता नसणारा शून्य अंकाने जर त्याला आश्रय दिला तर अंकाची किंमत कुठल्या कुठे नेऊन ठेवतो शून्य. पण आता 1 मिनिट आहे का, अशी शून्य वाढीतच गेले तुम्ही. पण शून्य वाढवता वाढवता त्या सगळ्या शून्यांच्या मागे जो एक आहे त्या एकाला पूर्ण धक्का पण लावायचा नाही. म्हणजे तो सगळा पण पुसायचा नाही, डायरेक्ट पुसूनही टाकायचा नाही. म्हणजे एकाला सगळा धक्का लावायचा नाही. मग त्या एकाचा जो दांडा आहे त्या गोलला जी रेग मारलेली त्या एकाची जी दांडी आहे फक्त तेवढी दांडी पुसा. तेवढी दांडी पुसली खाली काय राहिलं. अंकाने त्याचा आश्रय काढला का शून्य बनतो शून्य. आणि अंकाने जर आश्रय दिला तर शून्य त्याला नेतो कुठल्या कुठं. विठाला मला काय बोलायचं यांच्यात शून्य. तर शून्य याचा अर्थ असा आहे शून्य म्हणजे फक्त आता काय त्याचा निर्देश होण्याकरता ते लक्षात येण्याकरता बोल काढावं लागतं, टिंब काढावं लागतं. तर ज्ञानोबा शून्य जई गावावे जाय शून्य जई गावावे परी शून्य जई गावावे जाय तरी बिंदुले पाहिजे एक. फक्त त्याचा निर्देश होण्याकरता ते बोल काढावं लागतं इतकाच ना. अर्थात शून्याला काही किंमत नाही. मग शून्य म्हणजे किती, तर शून्य म्हणजे काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजे काय, तर काहीच नसणं याचं नाव आहे अभाव. मग असा अभावरूप देव मानला कोणी, बौद्धांनी. विठाला बौद्धांच्या मते देवाचं स्वरूप कसं आहे, अभाव. बौद्धांनी हे जे बौद्धांचं मत आहे ना असं मोगम मत. त्या बौद्धांनी साधना केली, तपश्चर्या केली, ईश्वर तत्वाचा शोध केला. बौद्धांचं मत असं काल्पनिक नाही, वरवर नाही. बौद्ध काही त्याचे काय कोण कीर्तनकार झालेला नाही. त्यांनी चिंतन केलंय, ते अध्ययन केलंय, ते पाहून या ग्रंथ हरावे कीर्तन. त्यांनी साधना केली, तपश्चर्या केली, ईश्वर तत्वाचा शोध केला आणि तो बौद्ध ईश्वरापर्यंत पोहोचला. पण काय झालं समजा, त्याला ईश्वराच्या ठिकाणी कोणताच विशेष त्याला आढळून आला नाही. ईश्वर तत्वाच्या ठिकाणी कोणताच विशेष बौद्धाला दिसला नाही. तो तिथून माघारी फिरला आणि त्यांनी सिद्धांत बनवला का परमात्म तत्व अभावरूप आहे. अभावरूप म्हणजे ते नाहीच, अभाव म्हणजे नाही. असा देवाचं रूप कोणी मानलं, अभाव स्वरूप बौद्धांनी. पूर्वमीमांसक देव मानतो, पण पूर्वमीमांसकांनी सुद्धा ईश्वर नाही मानला. पूर्वमीमांसक ईश्वराला मानित नाही, मग ते मंत्रमय देवता मानतात. त्यांची देवता मंत्र स्वरूप आहे. मंत्र हीच त्यांची देवता. मंत्राच्या व्यतिरिक्त पूर्वमीमांसक देव मानत. सांख्यांनी देव मानला,
पण सांख्य सुद्धा ईश्वर मानित नाही. सांख्याने पण ईश्वर नाही मानला. मग सांख्य परमतत्व देव मानत. म्हणजे सांख्यांनी परमतत्वाला देव मानलंय. पूर्वमीमांसकांनी मंत्रमय देव. आता त्याच्यात काहींनी चेतनाला देव मानलंय, काहींनी जड तत्वाला देव मानलंय, काहींच्या दृष्टीने आत्माच देव आहे. त्याने आत्मतत्व देव मानलं. काय परमात्मा मानलाच नाही, त्यांनी फक्त आत्माच देव. म्हणजे आत्म्याचे दोन भाग आहेत ते वेदांतात. काय देहाला धरून असला, मग जीवाला युक्त असला तर त्याला म्हणतात जीवात्मा, आणि परमात्मा तत्वाशी युक्त असला की त्याला म्हणतात परमात्मा. जीवात्मा आणि परमात्मा असे जे दोन भाग आहेत, त्याच्यामध्ये काहींनी परमात्मा मानलाच नाही, त्यांनी जीवात्मा हाच देव. या सगळ्यांच्या पलीकडे मी काय बोललो, चारवाक आहे. त्या चारवाकाचं तर म्हणणं असं देवच नाही. चारवाक काय म्हणतो, जगात देव नाही. आणि हे चारवाकाचं म्हणणं लोकांना जास्त आवडतं. चारवाकाचेच मतवादी जगात जास्त आहे. त्याचं म्हणतो निरीश्वरवादी. चारवाक जो आहे हा निरीश्वरवादी आहे. त्याचं म्हणणं काय, ईश्वर तत्व जगात नाही. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरणीश्वरम. जगात ईश्वर नाही, हा निरीश्वरवादी. आता ऐका, या चारवाकाचं मत आहे ना लोकांना जास्त आवडतं. म्हणून चारवाकाच्या मताचं दुसरं नाव आहे लोकायतन. चारवाकाच्या मताला दुसरं नाव काय दिलंय शास्त्राने, लोकायतन. लोकायतन या शब्दाचा अर्थ काय, लोकांमध्ये सर्व दूर पसरलेलं. लोकांना तरी चारवाकाचं मत आवडण्यासारखंच आहे. आणि चारवाक शब्दाचा संधी करा. चारवाक शब्दाचा संधी काय होतो बघा, चारू अधिक वाक बरोबर चारवाक. चारू अधिक वाक. चारू म्हणजे मधुर. चारू शब्दाचा अर्थ काय कोशात, चारू म्हणजे मधुर, चारू म्हणजे गोड, वाक म्हणजे वाणी. ज्याचं बोलणं मधुर असतं, ज्याचं बोलणं गोड असतं, ते लोकांना जास्त आवडतं. सध्या युट्यूबवरचे कीर्तनकार निवडले जातात. काय आवाज काय गायन महाराज, नुसत्या गायनावर नुसत्या आवाजावर महाराज ठरतो. आवाजावर आणि गायनावर गायक ठरवतो, महाराज ठरल का? गायकाचा कस महाराजाला लावता येईल का? महाराजाचा कस गायकाला लावता येईल का? अशी खिचडी करून चालव का? अरे गायक गायक आहे, महाराज यांची कशी काय झाली? गोड आवाज. आवाज गोड असला म्हणजे तो चांगलं कीर्तन सांगेलच असा नियम आहे का काही? आणि उलट तुम्हाला सांगतो, जास्त गोड आवाजाच्या नादी लागू नये. हे माझं मत नाही महाराज, हे गात्यात तुकोबराईचं मत आहे. हे मत तुकोबराई म्हणजे गोड आवाजाच्या मधुर आवाजाच्या जास्त नादी लागत जाऊ नये. हे मत कोणाचं आहे? माझं नाही, हे तुकोबराईचं मत आहे. महाराज बोलले, सांगू का? मधुरावाणीच्या नका पडू, मी काही चांगल्या आवाजावाल्यांची विटंबना केली का? नाही. तुकोबारांचं मत सांगितलं, मधुरा वाणीच्या नका पडू भरी का जाण यमपुरी जास्त. म्हणजे चारू याच्याकरता बोललो. चारू म्हणजे मधुर, चारू म्हणजे मंजूळ, चारू म्हणजे गोड, वाक म्हणजे वाणी. ज्याचं बोलणं मधुर असतं, ज्याचं बोलणं गोड असतं, बरं का, ज्याचं बोलणं सुंदर आवाजाचं असतं पण ते घात करणार असतं. चारवाकाचं बोलणं तसंच आहे. म्हणजे लय गुडुंब्याच्या नादीने लागू.
पण आता हे चारवाकाचं स्वतंत्र मी तुम्हाला म्हटलं याचा तांडा स्वतंत्र यांनी स्वतंत्रच फडका आणला या चारवाकाने यांचा देव ठरलेला यांची भक्ती ठरलेली यांची मुक्ती ठरलेली हे अध्यात्मात वेदांतात कुठंच बसत नाही हे मत कुठंच बसत नाही त्याचा देव वेगळा चारवाकाचा देव त्याचा वेगळा भक्ती त्याची वेगळी आणि मुक्ती त्याची वेगळी मग त्याचा देव कोणता त्याची भक्ती कोणती आणि त्याची मुक्ती कोणती तर तुकोबाराय त्याचं मत घात्यात मांडतात देहतोची देव त्याचं म्हणणं काय देहतोची देव भोजनाती भक्ती आणि मरणाती मुक्ती त्याचं म्हणणं असं आहे आपलं शरीर म्हणजे देव दुसरा तिसरा काही देव नाही म्हणजे त्यांनी जड तत्व देव मानलं त्याचं म्हणणं काय देहतोची देव म्हणजे शरीर म्हणजेच देव आणि याच्यामध्ये चांगले चांगले भोग भोगणे उत्कृष्ट भोग भोगणे चांगलं खाणे चांगलं पिणे चांगलं राहणे त्याच्या बाबतीत ऍडजस्ट न करणे म्हणजे आळमटळम न करणे त्याच्या बाबतीमध्ये तडजोड न करणे त्याच्याकरता किती पैसा खर्च झाला करीतच राहणे पण खायचं द्यायचं लिहायचं भोगायचं मस्त राहायचं का त्यांनी त्याला भक्ती मानली देहतोची देह भोजनाती भक्ती आणि या दिवशी अटॅक आला का गेलं ही त्याची मुक्ती मरण म्हणजे मुक्त आणि त्याच्यामुळे त्याचं म्हणणं काय माणसाने चांगलं खावं प्यावं आयुष मध्ये जीवन जगावं आयुष करावी अजिबात अडचणीमध्ये दिवस काढायचे नाही नीट ऐकून ठेवा हे लय महत्वाचं आहे अजिबात कंजूशी करायची नाही पोटाला चिमटे काढायचे नाही चंगळवाद करायचा चंगळवाद अजिबात म्हणजे हायगाईच नाही करायची तो काय म्हणतो यावत जीवन सुखम जीवे सगळं जीवन आयुष मध्ये जगावं चारवाकाचं मत बोलू लागलो आता यावत जीवन सुखम जीवे काय करावं खावं प्यावं काय खावं काजू रोज सकाळ दुपार दुसरं खायचंच नाही हे भुसकट भास्कट खायचं काजू बदाम अक्रोड पिस्ता खारीक खोबरं मनुका गावरान तूप खायचं पण गावठीच गायचं की जर्शीचं नको जर्शीचं डेअरीचं तर अजिबात गावरान तूप खायचं गावरान गायचं काजू बदाम मनुका अक्रोड पिस्ता खारीक खोबरं एवढं बात झालं आता चालायचं तिकडं संडे त्यांची चांगले येत नाही चांगले ती येत नाही ना महाराज तिकडे कशा जायचं काय हे बात झाला आता गावरान तूप ते पण गावठीच महाराज गावठी गाईचं गावरान तूप 1200 रुपये किलो हे जर्शीचं भेटतं 400-500 रुपये जर्शीला कोणी विचारतं गावरान गाईचं म्हणजे गावठी गाईचं गावरान तूप 1200 रुपये किलो आणि ते बी खायचं वाट्याची वाट्या तांब्याची तांब्या जसं सोसल पचन वडीतच राहायचं पण ते तूप खायला आणि प्यायला पैसा नको का हे आयुष करायला मजा करायला पैसा नको का तोंडला पैशाची टेन्शन नाही घ्यायचं आणायचं कुठून तो म्हणतो ऋणं कृत्वा कर्ज काढावं कर्ज काढावं कर्ज ऋणं कृत्वा आणि कर्ज काढून काय करावं घृतम पिबे ऋणं कृत्वा घृतम पिबे कर्ज काढावं आणि तूप प्यावं बरं समजा कर्ज काढलं आणि तूप पिलो अहो पण ते कर्ज पुन्हा फेडायचं कसं काय तो म्हटलं फेडायचं टेन्शन घेऊच नको हप्ते थकले नोटीस आल्यांचं टेन्शनच घेऊ नको आयडिया देतो तुला आयडिया काय देतो म्हणून टाइमपास करीत राहायचं एका दिवशी आट्याला नेल पुन्हा कोण इथं येतं कुठं फेडायचा प्रश्न राहतो मेला म्हणजे संपलं त्यांना फेडायचा प्रश्न कुठं भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः
हे मत कोणाचं आहे? चार चार्वाकाचं. त्याचं ज्ञानोबारांनी पण मांडलंय त्याचं मत. देहखंडाना महात्मा, ईश्वर पाश बस एवढंच त्याचं म्हणणं आहे. देहखंडाना महात्मा, ईश्वर पाशान प्रतिमा, यया परवती प्रमा ढळोची नेणी, हे चार्वाकाचं मत आहे. मग चार्वाकाने देव मानला तर तो जड तत्व म्हणजे त्यांनी देव मानलाच नाही. मुळात त्याचं म्हणणं जगात देवच नाही. त्याचं म्हणणं इतकं आहे फक्त आपला देह तोच देव, याच्यात चांगलं खाणं पिणं तीच भक्ती, आणि एका दिवशी मरणं ही त्याची मुक्ती. हे चार्वाकाचं मत. असं देवाच्या स्वरूपाबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे मत आहे. आणि आता एक मिनिट ऐका. एवढं सगळं ऐकल्यानंतर विचार करणाऱ्या माणसाच्या डोक्यात गोंधळ होईल का नाही? सांख्यांचं मत खरं का बौद्धांचं मत खरं? पूर्वमीमांसकाचं खरं का चार्वाकाचं खरं? नेमकं देव कसा? गोंधळ होणार का नाही? पण आता पुन्हा ऐका. याचा गोषवारा जर आपण केला ना तर या सगळ्यांच्या मताचे दोन वर्ग तयार होतात. सगळ्याच्या मताचे वर्ग किती पडतात? दोन. आणि त्या दोन वर्गामध्ये फक्त इतकीच गोष्ट आहे काय? एक वर्ग आहे, एक वर्ग पहिला आहे तो म्हणतो देव आहे, आणि दुसरा वर्ग जो आहे तो म्हणतो देव नाही. मग एका वर्गाचं म्हणणं आहे देव आहे. आता ते वेगळ्या वेगळ्या रूपात का मानेन, पण मानतात म्हणजे ते अस्तित्व त्यांना मानले, म्हणजे वेगळे वेगळे रूप मानली त्यांनी फक्त, पण मानलं म्हणजे त्यांना अस्तित्व मानले. मग त्या वर्गाचं म्हणणं आहे देव आहे. आणि निरीश्वरवादी जे तत्व आहे त्यांचं म्हणणं काय? जगात देव नाही. असे दोन वर्ग या सगळ्यांमध्ये पडतात. देव आहे आणि देव नाही. आता आहे म्हणतात ज्यांना देव मान्य आहे, ते देव नाही म्हणणाऱ्यांना सांगू लागले बाबा नाही म्हणून कसं चालेल? एवढं सृष्टीचं कार्य चालतं. या सृष्टीला जन्म देणारा, या सृष्टीचं संचलन करणारा, हे सगळे कार्य सृष्टीचे व्यवस्थित चालवणारा, याचा कर्ता कोणीतरी मानला पाहिजे. वेदांताचा सिद्धांत असं सांगतो का जड वस्तू कार्य करण रूपाने करीत असते. जड वस्तूला स्वतंत्र कार्य करण्याची शक्ती नाही, ती जड आहे, पण ती करण रूपाने कार्य करते. करण रूपाने कार्य करते म्हणजे तिला हलवणारी चालवणारी कोणीतरी चेतन शक्ती नाही. तिला हलवणारी जी चेतन शक्ती, वेदांतांनी त्याला करण असं नाव दिलेलं आहे. मग जड वस्तू करण रूपातून कार्य करते, ती स्वयं कार्य करू शकत नाही. आणि सृष्टी तर जड आहे, जगत तर जड आहे, आणि या जड सृष्टीला, या जड जगाला याचे सगळे व्यवहार चालवण्याकरता कोण्यातरी चेतन शक्तीची गरज आहे का नाही? करणाची गरज आहे का नाही? आणि मग तुम्ही देव नाही असं म्हणता कसं? देव माना, आहे देव हो म्हणा, पण ऐका असं म्हटलं ना तर जे देव नाही म्हणतात ना त्यांनी देव आहे म्हणणाराला असं अडवलं. काय ते म्हटले अरे बाबा देव आहे हो म्हणा तुम्ही, देव आहे. तर नाही म्हणणारे आहे म्हणणाऱ्यांना म्हटले ठीक आहे चला, तुमचं म्हणणं आहे ना देव आहे, तुमचं म्हणणं आहे ना देव आहे, आहे तर दाखवा. अडचण ही फार मोठी आहे बघा. नाही म्हणणाऱ्यांचं पहिलं म्हणणं काय? जर तुमचा देव जगात आहे तर दाखवा. आता दाखवा म्हटल्यावर इथं 2-3 अडचणी निर्माण होतात. काय? पहिली गोष्ट आपण त्याला देव दाखवू शकत नाही, कारण देव दाखवण्याकरताची योग्यता आपल्यात पाहिजे. आता आपण तो स्वतः पाहिला पाहिजे ना तो. आता आपल्यालाच दिसला नाही त्याला कुठून दाखवायचा? म्हणजे त्याला दाखवण्याची पात्रता, लायकी, योग्यता आपल्यात असली पाहिजे. मग आपण त्याला दाखवू शकत नाही. आणि कदाचित दाखवणारामध्ये दाखवण्याची योग्यता असली तरी सुद्धा देव पाहणारामध्ये देवाला पाहण्याची योग्यता लागते. त्याच्या ठिकाणी जर योग्यता नसली तर तुम्ही लाख दाखवलं तर त्याला दिसणार नाही ना. तुम्ही देव पुढे उभा करा त्याला भूतच दिसणार, त्याला देव दिसणार नाही का? त्याची लायकी नाही, त्याची पात्रता नाही. देव पाहावा ही त्याची योग्यता नाही. काय असतं बघा, तुम्हाला एक सांगतो.
परमात्मा तत्व आपल्याला दिसत का नाही तर त्याचे दोन कारण वेदांतांनी. पहिलं कारण असं आहे बरं का, ऐका, जगामध्ये सगळ्यात सूक्ष्म तत्व म्हणजे परमात्मा तत्व आहे. सगळ्यात सूक्ष्म, सूक्ष्माती सूक्ष्म तत्व कोण आहे? परमात्मा आहे. ऐका, जगातल्या सर्वात लहान्या कणाचं नाव आहे अणु. या विश्वात सगळ्यात लहान जो कण त्या कणाला काय म्हणतात? अणु. आणि त्या अणुपेक्षाही जो लहान कण आहे त्याला म्हणतात परमाणु. सगळ्यात लहान कण अणु आणि अणुपेक्षाही लहान जो कण आहे त्याचं नाव आहे परमाणु. आता हा अणु डोळ्याला दिसत, तुम्ही किती जाड चष्मा लावा, अणुचे कण डोळ्यांनी त्याला पाहण्याकरता सूक्ष्मदर्शक यंत्राखाली घ्यावं लागतं तर ते कण दिसतात, अन्यथा डोळ्याला ते कण दिसत नाही. म्हणजे स्थूल बुद्धी, स्थूल दृष्टी सूक्ष्माचं अवलोकन करू शकत नाही, स्थूल दृष्टी सूक्ष्माला पाहू शकत नाही, असं सिद्धांत आहे. म्हणजे ते कण सूक्ष्म आहे आणि त्या अणु परमाणूपेक्षाही परमात्मा सूक्ष्म आहे. मात्र तो जर तुम्हाला दिसायचा असेल, त्याला जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला तुमची बुद्धी तितकी सूक्ष्म करावी लागेल. तो जितका सूक्ष्म आहे तुम्हाला तुमची बुद्धी तितकी सूक्ष्म करावी लागेल. आणि त्याच्या समांतर तुमची बुद्धी जर तेवढी सूक्ष्म झाली तर तुमची बुद्धी त्या तत्वाचं आकलन करू शकते, तर तो तुम्हाला दिसू शकतो. याला तुकोबारांनी काय म्हटलंय? देव पाहू उंच ठाई. उंच ठाई म्हणजे ते तत्व जसं तुम्ही बुद्धीला बनवा तसं, आणि तसं जर बनलं तरच त्या तत्वाचं आकलन करता येतं. आपण तसं बनू शकत नाही म्हणून आपल्याला देव दिसू शकत नाही. आणि दुसरं त्याचं कारण असं आहे, असं सांगतो वेदांत का कोणताही साधक बाधक व्यवहार होण्याकरता सत्तेचं समानत्व असावं लागतं. विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही. साधक बाधक व्यवहार समान सत्तेत होतो. सत्ता तीन मानलेल्या वेदांतांनी: पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. आता ऐका, परमात्मा आपल्याला का दिसत नाही, आपण देव का पाहू शकत नाही? तर सत्तेचं वैषम्य म्हणजे सत्तेची विषमता. सत्तेची काय विषमता? तर मूळ परमात्मा पारमार्थिक सत्तेत आहे, आपण स्थूल म्हणजे व्यावहारिक सत्तेत आहे. आणि व्यावहारिक सत्तेतले माणसं पारमार्थिक सत्तेतलं तत्व पाहूच शकत नाही. मग त्याच्याकरता एक व्हावं लागेल. काय? एक तर तुम्हाला व्यावहारिक सत्ता सोडून पारमार्थिक सत्तेत जावं लागेल तर देव पाहता येईल, किंवा देवाला पारमार्थिक सत्ता सोडून व्यावहारिक सत्तेत यावं लागेल तर देव पाहता येईल. पण तुम्ही व्यवहारात तो परमार्थात पाहण्याची गोष्ट घडू शकत नाही. साधक बाधक व्यवहार समान सत्तेतच होतो. जाऊ दे, तुमच्या नेहमी ऐकण्यातलं एक सांगतो. सिनेमामध्ये जे जे दाखवलं जातं ते सगळं खोटं असतं. येतं खरं आहे ना? म्हणजे मी आता जे बोललो लक्षात आलं तुमच्या? पिक्चर मध्ये सिनेमामध्ये जे जे दाखवलं जातं ते सगळं खोटं असतं. हे बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे ना? पुन्हा बदलायचं नाही, काही चुकीचं नाही ना? बरोबर आहे. म्हणजे पिक्चर मध्ये 3 तास जे जे दाखवलं जातं ते 100च्या 100% सगळंच्या सगळं खोटं असतं. बरोबर ना? मग आता 1 मिनिट ऐका. अरे ते जे दाखवलं जातं ते खोटं असतं हे जर तुम्हाला चांगलं माहितीये तरी सुद्धा खऱ्या नोटा खर्चून तुम्ही खोटे चित्र पाहता. काय बुद्धिमान राहू तुम्ही, एवढी कशी बुद्धी दिली देवानी तुम्हाला? मी तर म्हणतो मरावा आणि तुमच्या पोटी यावा. मान्य पण करतात ते खोट आहे. खऱ्या नोटा खर्चून ब्लॅकने तिकीट घेऊन साहेबा
काय जिंदगीचा आहे रामायणाचा सिनेमा चालला होता. रामायण हाऊसफुल गर्दी. ब्लॅकने तिकीट 30 रुपयाचं तिकीट 300 रुपयाला. काळ्या बाजारनी ब्लॅकने 30 रुपयाचं तिकीट 300 रुपयाला. आणि तरी हाऊसफुलचा बोर्ड. 2 थिएटर भरलेलं. बाया माणसं म्हाताऱ्या कोताऱ्या आले बाळ अशी म्हातारे कोतारे तरणे पोरं 2 थिएटर भरलेले. फुल ब्लॅकने तिकीट घेऊन माणसं गेली. पिक्चर सुरू झाला. शेताशोध करण्याकरता हनुमान लंकेत आला. त्याला पकडून रावणापाशी नेलं. त्याच्या शेपटीला कापडं गुंडाळलं. शेपूट पेटून दिलं. चटके बसायला लागल्यावर मारुती उड्या मारायला लागली. या घरावर त्या घरावर त्या घरावर त्या घरावर आणि धाड 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 ती सगळी लंका नगरी पेटली. आगीच्या ज्वाळा 5-5 फूट अशा आगीच्या ज्वाळा. वरती ज्वाळा दिसायला लागल्या. धुराचे रोडच्या रोड निघायला लागले. सिनेमा पाहणारे सगळे प्रेक्षक डोळ्यात प्राण आणून आता मारुतीचं काय होईल. आता रावण मारुतीचं काय करेल. मारुती अजून काय काय झाली. सगळे डोळ्यात प्राण आणून पाहू राहिले. रमला पिक्चर. आता तो जाळाचा शीन पुढे सरकणार. तेवढ्यात सिनेमा पाहणाऱ्यांपैकी एकाच्या लक्षात आलं का आपल्या खिशात बिडी आहे पण काड्याची पेटी नाहीये. त्याच्या शेवटी शीन पुढे जायचं. शेवटी लक्षात आलं का बिड्या आहे काड्याची पेटी नाही बुवा. मग त्याने खिशातून घाई तो बिडीचा कट्टा बंडल काढला. तुम्ही म्हणाल याला लई बार पाव माहिती काय करता. आमचं दुर्दैवच असं आहे सांगण्याकरता सगळं माहितीच असावं. त्या बिडीच्या कट्ट्यातली बिडी आहे ना डायरेक्ट अशी वरून ओढून काढता येते कारण तिला दाटून दाटून त्याच्यात भरलेली राहती. मग ती दोऱ्याने बांधलेली राहते. मग वरून कागद लावलेला राहतो. त्याच्यामुळे त्या बिड्या आधी ढिल्ल्या करायच्या असल्या तर मग तो कट्टा करायचा. मग खरोडा बिड्यावर मग त्याच्या बिड्या काढायची. कट्ट्यातली बिडी काढली आणि तो जाळाचं चित्र पुढे जायला लागलं. तो एकदम मोठ्याने बोलला. ऑपरेटर म्हटलं थांबा 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 1 मिनिट जाळ तसंच राहू द्या. सगळं थिएटर त्याच्याकडे पाहिलं काय. तो म्हटला हो माझ्याकडे बिडी आहे पण काड्याची पेटी नाही. थोडं जाळ राहू द्या मला बिडी पेटून घेऊ द्या. त्याची बिडी पेटल का बोला ना. जाळावर किती वेळ झाला. त्या जाळावर किती वेळ झाला त्याची बिडी पेटल का. मग तिथं जाळ नाही का. तुम्ही काय पाहू राहिले. पैसे कसे दिले तुम्ही. तिकीटाला पैसे दिले. पैसे कसे करतात मग तिथं जाळ नाही का. बोला ना. तुम्हाला असं वाटतं आपण का बुचकाळ्यात पडतो का. तिथं जाळ नाही का. जाळ तर आहे मग बिडी पेटणार का. बिडी तर लांब राहू द्या. जाऊ दे मरू दे ती बिडी लांब राहू. ज्या पडद्यावर तो अग्नी दिसतो तो पडदा कशाचा आहे कापडाचा. अरे तो पडदा जळायचं मरू द्या साधा गरम तरी होतो का. मग तिथं जाळ नाही का. मग जाळ असून सुद्धा पडदाही जळत नाही बिडी पेटत नाही आणि उघड्या डोळ्याने आपण जाळतं पाहतो. मग जाळ असून बिडी पेटत नाही पडदा जळत नाही याचा अर्थ काय. तर याचं उत्तर हे आहे का पडदा व्यावहारिक सत्यते बिडी व्यावहारिक सत्यते आणि त्या पडद्यावर दिसणारा अग्नी प्रातिभाषिक सत्यते. आणि सत्तेच्या विषमतेमुळे प्रातिभाषिक सत्तेतला अग्नी व्यावहारिक सत्तेतल्या पडद्यालाही जाळू शकत नाही आणि पिढीला पेटू शकत नाही.
म्हणजे विषम सत्तेत साधक बाधक व्यवहार होत नाही. साधक बाधक व्यवहार होण्याकरता सत्ता समान लागते. त्याचं मूळ परमात्मा पारमार्थिक सत्तेत आहे, मूळ जीव व्यावहारिक सत्तेत आहे. आणि सत्तेच्या विषमतेमुळे जीव देवाला जाणू शकत नाही, देवाला पाहू शकत नाही. मग काय करावं लागेल? सत्ता समान व्हावी लागेल तर देव पाहता येईल. आणि तुम्ही त्याला किती म्हणा देव आहे, तर तो म्हणतो आहे तर दाखवा. दाखवा म्हटल्यावर आपण दाखवू शकत नाही, तो पाहू शकत नाही. आणि म्हणून त्याचं म्हणणं आहे आस्था. तुमचा देव जर असता तर डोळ्याला दिसला असता, आणि ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी जगात देव नाही. हे म्हणणं 2 नंबरच्या वर्गाचं आहे. आणि हे म्हणणं सुद्धा चांगल्या चांगल्या माळकऱ्यांना पटत आहे. हा लय ब्रह्म घोटाळा आहे. त्याचं ऐकल्यावर चांगले चांगले माळकरी बिचलतात, बिथरतात, चांगले चांगले मुरब्बी माळकरी. पण तो म्हटला माधू यांचंच खरं आहे ना, काय असता तर दिसला नसता. देव जर असता डोळ्याला दिसला नसता का? आणि ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी असलच का? काही मी फोटो पाण्यात सोडून तुम्ही पाहू कोण काही मी देवाने जळून टाकलेला असता दिसलं नसतं. मला सोडतात, मला गंध पुसून टाकतात. कारण ते आणि वरवर पाहताना ते खरं पण आहे ना, सहज पटन ना. कोणालाही पटते जे आहे तर दिसायला पाहिजे, ज्या अर्थी दिसत नाही त्या. पण तुम्हाला एक सांगतो ऐका, वेदांत असं सांगतो महाराज, दिसण्याचा ऐका बरं का, दिसण्याचा असण्याशी ना असण्याचा दिसण्याशी काहीही संबंध नाही. असणं आहे आणि दिसणं आहे. असण्याची दिसण्याची व्याप्ती होऊ शकत नाही. असणं दिसण्यात व्याप्त नाही आणि दिसणं असण्यात व्याप्त नाही. ते स्वतंत्र आहे, एकामेकाची व्याप्ती होऊ शकत नाही. म्हणजे दिसण्याचा असण्याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. म्हणून ऐका, या जगात असे काही पदार्थ आहे, अशा काही वस्तू आहे का त्या प्रत्यक्ष डोळ्याला दिसतात पण त्यांचं अस्तित्व सिद्ध नाही. डोळ्याला दिसतात पण अस्तित्व नाही. आणि काही वस्तू अशा आहे का डोळ्याला दिसत नाही पण अस्तित्व त्याचं नाकारता येत नाही. न दिसून सुद्धा आहेच म्हणावं लागतं. उदाहरणार्थ तुम्ही एक मिनिट ऐका, मृगजळ दिसतं का नाही? मृगजळ पाण्यासारखं दिसतं का नाही? लांबून खरं पाणी वाटतं का नाही? पण मृगजळ असतं का? मग मृगजळ दिसतं पण मृगजळ प्रत्यक्ष नसतं. आणि मी तर म्हणतो तुमच्या माझ्या नशिबाने मृगजळाचं पाणी जर खरं असतं तर आपल्याला पावसाची वाट पाहावं लागली असती का? दुष्काळ म्हणत बसावं लागलं असतं का? आपण सगळं बागायत त्याच्यावर केलं नसतं का? पण मृगजळाचं पाणी डोळ्याला खऱ्या पाण्यासारखं दिसतं. मग मृगजळ डोळ्याला दिसतं पण प्रत्यक्षात मात्र नसतं. ज्ञानोबाई म्हणतात, मृगजळाची एक तळी जी तिथे दुरून निहाळी, वाचून तये पाणी साडी केळी लावीचे काही. सांगा, मृगजळाच्या पाण्यावर साठवण करता येते का? पाईपलाईन करता येते का? त्याच्यावर ऊसाचे द्राक्षाचे मळे फुलवता येतात का? उलट तुकोबारे म्हणतात, जाऊ काय ते पाणी, त्याला पाणी तरी म्हणावं कसं? काय बोलले महाराज, काय ते ठिल्लरीचे पाणी, काय ते ठिल्लरीचे पाणी, ओठ न भिजे न फिटे धन, ओठ न भिजे न फिटे धन. काय ठिल्लर म्हणजे मृगजळ. मग मी काय बोललो ऐका, मृगजळ डोळ्याला दिसतं पण मृगजळ प्रत्यक्षात नसतं. दिसतं तेच असतं. हे म्हणणं इथं पूर्ण संपलं. आता तसेच पुढ्या म्हणजे संपू नका. आता सांगा, काय जे डोळ्याला दिसत नाही ते जगात नाहीच का? मग
मी तुम्हाला झटझट विचारतो, तुम्हाला पटपट पटपट सांगा, वेळ कमी आपल्याकडं. मी विचारतो, सांगा तिळात तेल नाही का? तिळात तेल दिसतंय का? फुलात सुगंध नाही का? फुलात सुगंध दिसतो का? दुधात तूप नाही का? दुधात तूप दिसतं का? उसात गुढी नाही का? उसात गुढी दिसते का? लाकडात अग्नी नाही का? लाकडात अग्नी दिसतो का? तसं जगात देव बोला ना तुम्ही. अशा काही कळतं समोरच्या सांगा ना. नाही तिळात तेल, नाही फुलात सुगंध, नाही दुधात तूप, नाही लाकडात अग्नी, नाही उसात गुढी, तसं नाही जगात देव. काय म्हटलं तुम्ही? नाही का? तिळात तेल नाही का? हा आहे ना? दाखवा दाखवा. दुधातलं तूप दाखवा. महाराज या गोष्टी नाही दिसत नाही डोळ्याला प्रत्यक्ष, पण नाही म्हणता येतील का? हे कोणाचं? हे चाणक्याने नीतीत लिहिलंय. चाणक्याच्या नीतीमध्ये तिलैतैलम पुष्पेगंधम काष्ठेवंडी पायकृतम इक्सोगुणम तथा देह विवेकता पश्चात्मानम. तिलैतैलम तिळात प्रक्रिया पाहिजे का तुम्हाला? दुधातलं तूप, लाकडातला अग्नी, उसातली गोडी, तिळातलं तेल पाहायचं का तुम्हाला? हा म्हणा फक्त. दाखवू का? तिळातलं तेल ती खाजं आलं म्हणून शेत कोण तुम्ही इकडे तसं नाही. सोपी प्रक्रिया, प्रक्रियेशिवाय दिसत नाही महाराज. प्रक्रिया काय? वाटून पहा, वाटून पहा. तिळातलं तेल कळेल, नाकाला लावून पहा, फुलातला सुगंध कळेल, मंथन करून पहा, दुधातलं तूप कळेल, एकामेकावर घासून पहा, लाकडातला अग्नी कळेल, खाऊन पहा, उसातली गोडी कळेल. तसं संतांच्या संगतीत बसून तत्वज्ञानाचं चिंतन करून पहा, म्हणजे जगातला देव कळेल. उगीच झिपऱ्या वाढून देवच नाही बोंबलू नको. आणि पण डोक्यासारखं बोंबलं झिंडू नको. पाहायचं का तुला? मग ये संतांच्या संगतीत बस इथं, मग कळणार आहे तुला ते तत्व. महाराज पैसता संतांचे देव नाही म्हणजे भुईफोड करू नको, भुईफोडपणा करू नको. पाहायचं का तुला? पैसता संताचे संगती. या श्लोकाचं शेवटचं पद तेच आहे मला. विवेकतः पश्चात्मान. ते सांगते आत्मानं विवेकतः पश्य. विचार करून पहा. नुसतं देव नाही असं बोंबलू नका. मग विचार करून पहा. याच देहामध्ये आत्मतत्वाचं चिंतन करा. मग तुम्हाला उगीच संताचे संगती संताचे
श्रीपती आकळावा आणि केने पंथे श्रीपती आकळावा तर संताचे संगती येणे पंथे श्रीपती आकळावा असा भाग आहे. म्हणजे एवढंही करू त्यांचं म्हणणं असं दिसत नाही म्हणून जगात आता ज्ञानोबाराई त्याच्या पुढे बोलले. ज्ञानोबाराईचं तर सगळं अवघडच काम आहे. ज्ञानोबाराई म्हणतात गड्या तुझं जर म्हणणंच आहे ना दिसत नाही म्हणून देव नाही नाचता तर दिसला असता हे तुझे म्हणणं काही उपयोगाचं नाही. हे म्हणणं अगदी बिन बुडाचं निराधार बोलणं आहे. हे खरं बोलणं उलट पक्ष तुम्हाला 1 मिनिट सांगतो काय ऐका. जो म्हणतो ना दिसत नाही म्हणून देव नाही ऐका बरं का. जो म्हणतो ना दिसत नाही म्हणून देव नाही त्याचाच मी याला बाप खरोखर मेला त्याच्यावर चिडलो म्हणून नाही खरंच मेला तो आधीच मेला होता. जो म्हणतो ना दिसत नाही म्हणून देव नाही तर त्याचा मेला बाप. तर तुम्ही 10-5 जण त्याच्या घरी जा आणि त्याला सांगा की तुझा बाप आम्हाला पाहायचा आहे. आम्ही तुझ्या बापाला पाहिलं आम्ही अजून पाहिला नव्हता तर तुझा बाप आम्हाला पाहायचा आहे. काळा आहे का गोळा आहे जाड आहे माझ्याकडे नका भाऊ जाड आहे का असा रोड आहे वाढ पॅन्ट घालतो का धोतर घालतो टोपी घालतो का भांग पाडतो. नेमकं तुझा बाप आम्हाला पाहायचा आहे. तुझा बाप पाहण्याकरता आलो आम्ही तर बोलव बापाला बाहेर बोलव ना आम्हाला डोळ्यांनी तुझा बाप पाहू दे. तर त्याने हात जोडले तो म्हटलं माफ करा. काय 7 महिन्यापूर्वी माझा बाप मेला. आता मी तुम्हाला बाप दाखवू शकत नाही आणि माझा बाप डोळ्यांनी तुम्ही पाहू शकत नाही. माझा बाप तुम्हाला डोळ्यांनी दिसणारच नाही. आणि मग तुम्ही त्याला म्हणा तुम्ही त्याला म्हणा 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 नाही घाबरू नका. कोणाला घाबरतो मी आहे ना पट्टे उभा बिंदास बोला म्हणा म्हणा तुम्ही त्याला काय ज्या अर्थी तुझा बाप आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही ते अर्थी आता पुढचं तरी म्हणा म्हणावं ज्या अर्थी तुझा बाप आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही आणि त्या अर्थी तुला बापच असं बोलून चालत नाही. हे बोलणं योग्य व्यवहार्य आहे का. कारण काय असतं बरं का काही गोष्टी कार्यानुमेय असतात. कार्यानुमेय म्हणजे कार्यावरून कारणाचं अनुमान करायचं असतं. मुलगा हे कार्य आहे तर बाप हे त्याचं कारण आहे. मग कार्यरूपी मुलगा दिसतो मग कारणरूपी बाप न दिसला तरी आहेच म्हणावा लागतो. दिसला नाही म्हणून बाप नाही असं म्हणते का. गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर सांगायचे म्हणतात एका छोट्या मुलाला कीर्तनात उभं केलं. ते पोरग बेडर होतं चाबरट होतं बोलग. मामाने त्याला विचारलं काय बात काय तुझं नाव. कोणी आमका टमका टामका कुठला राहणार याळपाणी तालुका श्रीगोंदा.
काय त्या यापण्यामध्ये तुला काही घरदार पडला नाही ना मामासाहेब? गरीबाला कसलं घरदार? काही शेतीवाडी तर नाही मामासाहेब, गरीबाला कशी शेतीवाडी? काही गाडी बिडी बैलजोडी, गरीबाला कशाची बैलजोडी गाडी बिडी? बरोबर म्हटलं. मग तुला तिथं काही ते मामा मावशा? नाही ना मामा, गरीबाला कसल्या मामा कसल्या मावशा? अरे मग तुला काही चुलते गाके? नाही ना म्हटलं मामा, गरीबाला कसे चुलते, गरीबाला कसे गाके? काही भाऊ बहिणी? नाही ना म्हटलं मामा, गरीबाला कशाची भाऊ, गरीबाला कशाची बहिणी? काही आई बाप? नाही ना मामा, गरीबाला कशाची? गरीबाला आई बाप नसतात. बरोबर. आणि फार सगळ्या आबाळातून पडली गारपीट झाली काही झालं नाही. हे काय असतं? कार्यरूपी कार्यरूपी मुलगा दिसतो. गाडीत घालून पकडून नेणार. पोतं आणून ठेवले आपलं. कार्यरूपी मुलगा दिसतोय ना, मग कारण रूपी आई आणि बाप नाही दिसले, नाही म्हणायची सोय का? पण ज्ञानोबाराई म्हणतात तरी पण ऐका. ज्ञानोबाराईचं म्हणणं आहे दिसतं तेच असतं. हेच जर तुझं म्हणणं असेल तर 100% चूक आहे. का? कारण मूळ सिद्धांत असा आहे. कसा? ज्ञानोबाराईंनी सिद्धांत सांगितला, फार गोड भाषा वापरली. विठाला जे जे देखणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुमच्या डोळ्याला जे जे दिसतं, जन्माला आल्यापासून आजपर्यंत जे जे तुम्ही पाहिलं, उठल्यापासून झोपी जाईपर्यंत तुम्ही सगळे स्त्री पुरुष जे जे पाहता आणि जे जे तुमच्या डोळ्याला दिसतं, तुमच्या डोळ्याला जे जे दिसतं ते कसं आहे? सगळं स्वप्नेचे. ते खोट आहे. ज्ञानोबाराईंना काय म्हणायचंय? खोट आहे. पण ज्ञानोबाराई म्हणतात ऐका, जे तुमच्या डोळ्याला दिसतं ते नुसतं खोटं नाही, फक्त खोटं नाही, निव्वळ खोटं नाही. मग कसं खोट आहे? खोट्यातलं खोटं. खोट्यातलं खोटं. खोट्यातलं खोटं म्हणजे दृष्टांताची योजना करावी फक्त माऊलीनीच. काय शब्द वापरला? ते हे स्वप्नीचे मृगजन. खोट्यातलं खोटं सांगण्याकरता स्वप्नातलं मृगजळ म्हणजे पहिलीच गोष्ट स्वप्न खोट, मृगजळ खोट आणि स्वप्नातलं मृगजळ म्हणजे खोट्यातलं खोट. खोट्यातलं. सज्जन माणसाला फसवतो तो लबाड असतो, सज्जनाला फसवतो तो लबाड असतो, पण लबाडाला फसवतो तो लबाडातला लबाड. लबाडातले लबाड फसवतात ना. एकाने बाजारात घोडा विकायला आणला तर एक भक्त आलं, म्हटलं मामा घोडा केवढ्याला? म्हटलं घोडा घ्या, हा घोडा द्यायचा आहे म्हटला
75,000. तो म्हटलं पण आता घोड्याबद्दल चौकशी करू नका. तुकाराम महाराजांच्या शब्दात घोडा म्हणजे तेजा इशारत, तट्टा फोकावरी घेती पण तेजा इशारत असा घोडा आहे. वाऱ्याला मागे टाकतो, गोमाशी बसले सण नाही, सगळा सुलक्षणी पळा, एकदम चपळ द्रुत गती पळतो. पण घेणार भामटं होतं, विकणारं सज्जन होतं. तोंड शब्दांवर काय भरोसा, मग तोंडला भरोसा नसेल तर चक्कर मारून ज्ञान सज्जन माळकरी माणसाचं लई सरळ काम त्याला अजिबात वागणं तिकडं होतं. ते येणं म्हटलं तुम्ही चक्कर मारून पहा, चक्कर मारून पहा म्हटल्यावर त्यांनी ते लगाम त्याच्या हातात दिला. त्यांनी रिकीमीत पाय टाकला, घोड्यावर टांग मारली आणि जेच घोडा उडवला, जेच फरार झाला तसा गेला तर अजून नाही. रडला शेतकरी आला घरी निघून. त्यांनी तिकडे वर्ष 2 वर्ष सांभाळा, तोबरा बिबरा दिला, चांगला तयार केला, काष्टीच्या बाजारात आणला. आता काष्टीचा बाजार का सगळा सज्जनांचाच आहे. काष्टीच्या बाजारात आला. केवढ्याला घोडा 3 लाखाला, केवढ्याला घोडा 3 लाखाला. गिराईक घासाघीस करायचे. संध्याकाळ झाली, फार सूर्यास्तमानाला जायची वेळ आली, 6 वाजत आले. त्याला काही गिराईक लागलं पण सूर्यास्ताच्या टायमाला एक महाभामटा आला. त्यांनी विचारलं मामा घोडा 3 लाख. हा म्हटलं 3.5 दिले. घोडा कसं, तोंडला घोड्याबद्दल विचारूच नका. घोडा तेज घोडा, एकदम सुलक्षणी घोडा. आणि पळायचं काय बोलू नका तुम्ही, वाऱ्यालाच मागे टाकतो, द्रुत गतीनं पळतो. आणि मग तो शब्दांवर काय भरोसा. आता यांनी तर डोकं लावा का नाही, तर आपण काय केलं, हा काय करतो. तो शब्दांवर काय भरोसा. हा म्हणजे चक्कर मारून पहा, चक्कर मारून पहा म्हटल्यावर त्याच्याकडे पिशवी होती, ती मळकट कळकट फाटकी तुटकी होती. त्याच्यात भाकरी खाऊन रिकामा झालेलं फडकं होतं आणि तुटक्या 100 जागी तुटलेल्या ते चपला होत्या. ते चपला एका ते काढून पिशवीत ठेवल्या होत्या. ते फडकं पण एकदम कळकट होतं आणि पिशवी होतं, पाहिलं का वानकी होईल. याला विश्वास यावा म्हणून तो चक्कर मारून पाहतो, भरोसा नसेल तर पिशवी राहून. त्यांनी पिशवी त्याच्या हातात दिली. रिकीमध्ये त्याचा पाय करून याला खाली वाकवलं. याच्या पाठडावर पाय घेऊन ते घोड्या जे टाच मारले तर पुन्हा आलंच नाही. पण याच्याकडचा घोडा विकला. बाकीचे जे सकाळपासून दलाल लोक येत होते त्यांनी पाहिलं. मग चौकशी करू केवढ्याला विकला बुवा. मग त्यांनी बेचा घोडा बोले, हा जी बेचा, किती को बेचा, हे बोले जितके घोडा आहे उतके कुछ बेचा, जितके घोडा आहे उतके कुछ बेचा. तोडला नफा, तो नफा ही काही फाटकी पिशून तुटके चपला एवढाच नफा. मी काय बोललो, सज्जनाला फसवतो, सज्जनाला फसवतो तो भामटा आणि भामट्याला फसवतो तो भामट्यातला भामटा. स्वप्नातलं मृगजळ, आधीच मृगजळ खोटं, स्वप्न खोटं आणि स्वप्नातलं मृगजळ म्हणजे खोट्यातलं खोट. कारण स्वप्न खरं, स्वप्न खरं आहे का तुम्हाला, काय स्वप्न खरं नाही. स्वप्न जर खरं म्हणावं तर 1 मिनिट ऐका. एखादा भिकारी झोपला आणि त्याला राजा झाल्याचं स्वप्न पडलं तर सगळा सरंजाम असतो. राजवाडा, राण्या, नोकर, चाकर, दाग दागिने, सोनं नाणं, आमको तमको, सिंहासन, अष्टप्रधान सगळं राहतो. भिकारी बनंग स्वप्नात झाला राजा. झोप मोडली, स्वप्न तुटलं, उठून पाहत होतं माशा बनबन बनबन. आणि एक राजा झोपला, एक राजा राजवाड्यात मंचकावर झोपला तर झोपेत त्याला भिकारी झाल्याचं स्वप्न पडलं. आणि झोप संपली, उठून पाहतो तर त्याचे नोकर चिमटे काढून राहिले. म्हणजे 1 मिनिट ऐका, स्वप्नातला राजेपणा आनंद देत नाही आणि स्वप्नातला भिकारीपणा दुःख देत. याचा अर्थ काय, स्वप्न खरं नाही. ज्ञानोबा म्हणतो स्वप्नीचे राज्य का मरण, नवे हर्षे शोकाशी कारण. त्या अजून एक माणूस याळपाण्यात झोपला, जेवण करून झोपला याळपाण्यात.
आणि त्याची सासूरवाडी नगरला. तर नगर किती किलोमीटर येतो? 60. 65 वर 5. दुपारी झोपला तो 12 वाजता जेवला, फॅन बिन लावला, उन्हाचा आपला पडला तर झोपला. आणि दुपारच्या झोपेत स्वप्न पडलं, दिवा स्वप्न पडलं त्याला. आणि काय स्वप्न पडलं का तो इथून पायी निघाला, नगरला सासूरवाडीत गेला. सासूरवाडीच्या लोकांना आनंद झाला. सासूबाईनं पूर्णाच्या पोळ्यांचा स्वयंपाक केला, येथे जेवला, सगळ्यांची खेळी खुशाली घेतली आणि तिथून पायी निघाला आणि पुन्हा याळपण्यात आला. एका दमात आणि एका दिवसात इथून पायी नगरला गेला, पूर्णाच्या पोळ्या खाल्ल्या, तिथून पायी निघाला आणि इथं आला. आणि इथं आला, त्याची झोप मोडली आणि झोप मोडल्यावर उठला. तर सांगा, एका दमात जो माणूस 130 किलोमीटर पायी प्रवास करून आला, तर झोपेतून उठल्यावर त्याचे पाय सुजायला नको का? तुम्हाला काय वाटतं? त्याचे पाय सुजतात. बरं राहिलं सुजायचं, दुखतात का, ठणकतात का? आयो बाबो, बायको लागत तेल लागते का, तिथं पाणी तरी मिठाचं गरम कर. ज्ञानोबारे म्हणतात स्वप्नीवनी जागृती येतात. मग काय पाय दुखतील पण म्हणजे स्वप्नातलं काहीच खरं नसतं. स्वप्न खोट. एक जण झोपला, 1 लाख रुपये बँकेत भरायचं स्वप्न पडलं, त्याला 99,000 रुपये मोजले. 1,000 मोजले का रबर लावायचं, रबर बँड बंडल पॅक करायचा आणि 1 लाख बँकेत भरायचे. तर 99,000 मोजले आणि आता 1,000 मोजायचेच होते ते. तेवढे त्याचा मुनी मारा हलवून त्याला जागा केलं आणि तो उठून पाहतो तर 99,000ही नाही, 1 लाखही नाही. त्याला त्या मुनिमाचा राग आला. मूर्खा म्हटला, गद्या, नुकसान केलं तू माझं. 99,000 मोजले होते, 1,000 मोजायचे राहिले होते, 1 लाख बँकेत टाकलं, उठवला असतं. तुझ्या काही बापाचा तोटा होत होता का? उठव. खूप मुनीम त्याला म्हटलं, तुम्ही मोजले किती? हा म्हटलं 99,000. मोजायचे राहिले किती? म्हटलं 1,000. मग मुनी म्हटलं, एक काम करा, तुम्ही मोजलेले 99,000 माझ्याकडे द्या, 1,000 माझ्या खिशातले टाकून बँकेत टाकतो. हा ना बरं 99 कुठून देतो? स्वप्नातून जागृतीत आला का स्वप्नातलं सगळं संपलं. तुकोबाराई हे जसं ज्ञानोबाराईंचं प्रमाण आहे ना, महाराजांचं गाथ्यातलं प्रमाण असंच आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे गेले स्वप्नीचे जागे झाले. मग तुका म्हणे स्वप्नीचे गेले, जाग झालं. म्हणजे स्वप्न खरं. पहिली गोष्ट स्वप्न नाही तर काय, स्वप्न म्हणजे काय? मनाचा खेळ आहे. स्वप्न ईश निर्मित नाही, ते मनोकल्पित आहे. स्वप्न तुम्ही जागेपणी तुम्ही त्या गोष्टीचा जास्त विचार करतात, झोपलं का तसं स्वप्न पडतं. अनुभव घेऊन पहा. एखाद्या गोष्टीचा खूप विचार करा आणि झोपा. कोणाला तिकीट मिळेल बाबा, कोणाला तिकीट मिळेल, दिलीप गांधी काय होईल झोपा. तुम्हाला नाही तिकिटाचं स्वप्न पडलं तर तुम्हाला कोणत्या पण गोष्टीचं असंच आहे. कोणती गोष्ट ज्याचं, अहो एक माणूस परिस्थितीने गरीब होता, इतका गरीब होता, त्याचं 2 महिने झाले सायकल पंक्चर आहे, तर पंक्चर काढायला 20 रुपये खिशात. 20 रुपये वाचून 2 महिने सायकल दोघात पडली. पण मनाने मोठा, मनात विचार कर, मनात मोटरसायकलचा विचार, गाडी घ्यायची, किती पैसे लागले तर होंडाचीच घ्यायची, गाडी तर घ्यायची, होंडाचीच घ्यायची. आणि असे थंडीचे दिवस, गरिबी
अशी झोपडी होती. त्या झोपडीला अशी छिद्र होते. बका बका त्याच्यातून गार वारा यायचा. टेम्परेचर पार 3 आणि 4 वर आलेलं होतं. डिसेंबरचा महिना, काढायची थंडी, मारणाचा गारठा. बरं आत राहिला पांग राहिला काय असं मुबलक नाही हो, तळवट आत राहायचा. बोलते एक गोधडी पांग राहिला ती आपली चिपरी हो. आपली चिपरी म्हणजे डोक्याकडून घेतली का पाय उघडे पडायचे, बायकडून घेतली का डोकं उघडं पडायचे, बायकडून ओढली का नवरा अर्धा उघडं पडायचं, नवरीने ओढली का आता गरिबीचं काय असतं ना. आणि त्या कडाक्याच्या थंडीत नवरा बायको झोपले, कुडकुड कडक झोपले. आणि ते वंडा वंडा करीत झोपला. झोपेत त्याला स्वप्न पडलं. वंडाच्या शोरूमला गेला, काउंटर पेमेंट दिलं. त्यांनी सगळी गाडी तयार केली, इंडिकेटर वगैरे लावले, रबर लावले. त्याने ती बॅटरी बिटरी जोडली, पेट्रोल टाकलं, त्याला सगळं स्विच ऑन केला. त्याला हिरवा लाईट लागला. मग गाडीवर बसायचं. पण डाव्या पायाखाली ज्या पट्टी दिलेली त्या पट्टीला आधी काय करायचं, टाचीच्या बाजू म्हणजे टाचीकडं जी गोल त्याचं पाणी हळूहळू दाबायचं. कटकट कटकट आवाज येतो आणि मग ती गाडी न्यूट्रल झाली. मग किक बाहेर काढायची की आता ते मग ती जी गाडी किक स्टार्ट, मग किक मारायची. किक मारली का मग किक मध्ये लुटून द्यायची, गाडी स्टार्ट होणार. आणि मग काय करायचं, डाव्या मुठीतला क्लच पूर्ण असं दाबून धरायचं, 100% ऑफ करायचा, पूर्ण दाबायचा. आणि मग पुन्हा तो डावा पायाखाली अंगठ्या खाली बोटन खाली जो चमचा बारीक असं नाजूक दाबायचा. कटकन आवाज येणार म्हणजे पहिला गिअर पडला. आणि मग उजव्या हातातली मूठ ते एक्सलेटर म्हणतात त्याला. आणि जास्त पिळायचं नाही, किंचित पिळायचं, थोडं पिळायचं. आणि इकडून ही जी डाव्या हाताची मूठ आहे ना थोडी सोडायची, किंचित सोडायची. हे थोडं पिळायचं नाही तो भस्कन असं खसकन मूठ पिळशील, भस्कन इकडून सोडशील, भिंतीवर जाऊन आदळशील गेडेपणा. त्याच्या पण लक्षात आलं. गाडी स्टार्ट केली, तिथून निघाला, चौकात आला, हार घेतले, नारळ घेतला, फुलं घेतले, पेढ्याचा पुडा घेतला, गुलाल घेतला, उदबत्तीचा पुडा घेतला, पूजेचं सामान घेतलं. गावात आला तो सगळ्या गावात कोणाचीच गाडी नाही, त्याची एकटीचीच गाडी नव्हती. सगळा गाव ती गाडी पाहिला. लेकरं बाळ म्हाताऱ्या कोताऱ्या बाया माणसं असं जत्रा भरली त्याच्या घरापुढं. बायकोनी काय देवाचं सामान घेतलं, कुंकाचं गण केला, अक्षता घेतल्या, एका वाटीत धने घेतले, एका वाटीमध्ये साखर घेतली, निरंजनी पेटून घेतली, देवाचा गाडा ओढून गेला. बायको पटून बाहेर आली. मग ते मडगावर पाणी टाकलं, खोबरी पाणी टाकलं, डायरेक्ट टाकलं, त्या खोबरी सोस्ती काढलं, मडगाव सोत काढलं, नारळ फोडलं, दिवा वाळला, उदबत्त्या लावल्या, कापूर पेटवला, हरबीर घातला, नारळ फोडला, नारळाचा तुकडा पेढा मडगावर प्रसाद ठेवला. सगळ्यांना नारळ पेढ्याचा प्रसाद वाटला. हा शेजारी उभा, त्याला कुंकाचा गण लावला, आरसे लावल्या, त्याला वाळलं, त्याच्या वेळेस हरबीर घातला. सगळी पूजा आटोपली. आणि पूजा आटोपल्यानंतर आता बायकोला डबल शीट देऊन पहिला चक्कर मारायचं ना, फर्स्ट आता गावातून पहिला राऊंड मारायचं ना बायकोला डबल शीट देऊन. आणि मग तो गाडीवर बसला, स्टँड काढला, स्टँडवर करून दिला, गाडी न्यूट्रल केली, तो गाडी बसला, किक बाहेर काढली, जस काय बायको माग बसली. या बायकांची माग बसायची लईच वेगळी तार आहे. आपल्याला तर पाहतच नाही काय बायांची ऍक्शनच पाहत. अहो आमच्या आता आम्हाला रोज दिवसभर तेच रस्ते समोरून अशी जोडी आली ना मोटरसायकलवर, मी तर काच वर करून घेतो. तरी आता गावाचे का गाव भेटलाच मला पोह्या तो महाराज तुम्ही दरवाज्याची काच वर करते पण पुढच्या काचेतून दिसत त्याचं त्याला म्हटलं मी डोळे झाकून घेतो, ड्रायव्हरला सांगतो तुझे राहू दे उघडे कारण पोहोचला. अहो पा ती किरकिडा नवर बोंबील छाप राहत ते उदबत्तीवाली. मी म्हणतो कपडे घालतो म्हणून तरी बरं दिसतं महाराज, बिगर कपड्याचं पाहिलं ते असं किरकिडा अंगात टाकत नाही. एवढा गुटका तोंडात, त्या गुटक्यानी पार तोंडात आलेलं. आणि ते आपला जीव काढून गाडी चालवत आणि ती बाईक मागून अरे मराल ना गुज म्हणून ते चटकल एखाद्या झाडाला पोचू दे ना. बायको मागून बसली, किक बाहेर काढली, हँडल पकडलेलं आणि किक मारण्याकरता अशी लाट म्हणजे पाय वर उचलला. जसं काही किक वर पाय ठेवला आणि किक मार
मारायला लाथ झाडली, टट 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 गोधडी कीक मारायला लाथ झाडली, टट 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 गोधडी फाटली. गोधडी फाटली तर बायको उठली. आता गोधडी आता नवीन आहे काही पुराणच नाही तसं. कीक मारायला लाथ झाडली, गोधडी फाटली, बायको उठली. तो काळ झोपलेला. बायकोने त्याला हलवलं, जाग केलं. अय बाबेचे बाप, बाबेचे बाप, काय आपण जातच आता काही झालं काय तुम्हाला? पाच गोधडी पाडली. तो म्हटलं तिकडे काय हो, तू पटकी धरून बस, तू नेहमी राहू नको, तू नेहमी राहू नको. आता मी थांबतो. जाऊ दे. मी का स्वप्न म्हणजे काय? ज्ञानोबारे म्हणतात, आणि जागताच वाशीचे जेणे ध्याने भावना भावीचे डोळा लागत ठेवली तिथे. मग स्वप्न मनोकल्पित आहे, स्वप्न खरं नाही. हाच प्रश्न पडला होता राजा जनकाला. राजा सुमन शेजेवरी निजला अशी मंदिरी स्वप्न होऊन भिकारी आणि त्याच्या घरी आणून मागे. जनक राजा विचार करतो, स्वप्नात भिकारी झालो ते खरं का जागृतीत राजा आहे ते खरं? हे खरं का ते खरं? हे प्रश्न आहे. पण स्वप्न खरं नाही. मग पहिली गोष्ट काय? स्वप्न खोट. पहिली गोष्ट काय? स्वप्न खोट. आणि मग मृगजळ खरं आहे का? मृगजळ सुद्धा खोट. आणि स्वप्नातलं मृगजळ म्हणजे खोट्यातलं खोट. ज्ञानोबाराय म्हणतात, जे जे तुम्ही डोळ्यांनी पाहता, जे जे तुमच्या डोळ्याला दिसतं ते नुसतं खोटं नाही, फक्त खोटं नाही, निव्वळ खोटं नाही. मग कसं खोटं आहे? तर खोट्यातलं खोटं म्हणजे दिसतं तेच असतं. हा समज तुमचा 100% चुकीचा आहे. हे ज्ञानोबारायांना बोलायचं. म्हणजे दिसण्याचा असण्याशी संबंध नाही, असण्याचा दिसण्याशी काही संबंध नाही. तरी सुद्धा नास्तिकांचं म्हणणं आहे, देव असता तर दिसला असता, म्हणून ते देव मानणार. मग देव अनेक रूपाने देव मानणाऱ्यांचे आपण 2 वर्ग केले. त्याच्यातला एक वर्ग म्हणतो जगात देव नाही, आणि दुसरा वर्ग काय म्हणतो? जगात देव आहे. आता त्याच्यात एक गंमत आहे, म्हणणाऱ्यांमध्ये सुद्धा एकमत नाही म्हणत. जे लोक देव आहे असं म्हणतात त्यांनी सुद्धा एकच रूपात देव मानलेला नाही. आहे म्हणणाऱ्यांमध्ये सुद्धा एकमत नाही. त्यांच्यात विप्रतिपत्ती. कोणी सगुण देव मानतो, कोणी निर्गुण देव मानतो, कोणी निर्गुण निराकार मानतो, कोणी सगुण निराकार मानतो, कोणी सगुण साकार मानतो. कोणी देव मानला तो सगुण साकार मानला, काहींनी देव मानला सगुण निराकार मानला, आणि काहींनी देव मानला तो निर्गुण निराकार देव मानला. म्हणजे देव आहे म्हणणाऱ्यांमध्ये सुद्धा एकमत नाही. त्यांचे मत तुम्ही बघा, कबीरदास आहे की नाही, तर कबीरदास हे निर्गुण मतवादी. तुम्ही नाही सगुण निराकार देव कबीरदास मानतात. कबीरदासाचं जे म्हणजे ते मूर्ती पूजित नाही, सगुण मानतात, पण सगुण मानून निराकार म्हणतात. सगुण निराकार म्हणजे काय? सगुण निराकारातले लोक मूर्ती पूजित नाही, ते मूर्ती देव मानायला तयार नाही. मग त्यांचं म्हणणं काय?
त्यांचं म्हणणं प्रतिमेमध्ये आणि ते मूर्तीमध्ये देव का मानित नाही, तर आकार आला तर आकाराच्या ठिकाणी विकार निर्माण होतात आणि आकाराच्या ठिकाणी विकार असतात म्हणून ते लोक सगुण मूर्ती पूजक नाही. जैन लोक मूर्ती पूजित नाही, बुद्ध धर्मात मूर्ती पूजत नाही, मुस्लिम लोक मूर्ती पूजक नाही. हे लोक ते अल्लाह मानतात पण अल्लाची विशिष्ट मूर्ती करून पूजा करीत नाही. जैन लोक पार्श्वनाथाला मानतात पण ती मूर्ती पूजित नाही. कबीरदास महाराज सगुण निराकारवादी, सगुण निराकार, ते मूर्तीत देव मानित नाही. मग त्यांचं म्हणते ब्रह्मतत्व मानतात. ब्रह्म म्हणजे त्यांना विचारलं तुमचा देव कसा आहे, ते म्हणतात व्यापक आहे. कारण ब्रह्म 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 म्हणजे काय, ब्रह्म या शब्दाचा अर्थ काय, तर ब्रह्म या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे बघा, विठाला बृहत तत्वात व्यापकत्वात वा ब्रह्म, बृहत तत्वात व्यापकत्वात वा ब्रह्म, म्हणजे जे सगळ्या ठिकाणी व्याप्त असतं त्याचं नाव काय. मग त्यांचं म्हणणे आमचा देव आता मग एक तुकोबा आहे, मला एक सांगावं काय, सगळ्या चराचरात जर तुमचा देव व्यापलेला आहे मग सगळ्या ठिकाणी जर देव आहे तर तो मूर्तीत नसेल का. मग सगळ्या ठिकाणी मानतात आणि मूर्तीत मानित नाही, याला बालिशपणा नाही का म्हणायचा. मग याला काही शहाणपणा म्हणायचं का त्याला. अहो सगळ्या ठिकाणी आहे आणि तो मूर्तीत नाही का. मग प्रतिमा तो देवा कायचा प्रतिमा तो देव कायचा नव्हे, असं कसं होईल. पण ते सगुण निराकार मानतात. कबीरदास त्याच्यात आर्य संप्रदाय सगुण निराकार, काहींनी सगुण साकार मानला, सगुणही मानला साकारही मानला, काहींनी निर्गुण निराकार मानला. आणि हे सुद्धा मतांतर पाहिले का सगळ्यात शेवटचा घटक जो आपण आहे, तर आपल्या ठिकाणी खरंच गोंधळ होतो. मग देव सगुण मानायचा का निर्गुण मानायचा, सगुणात साकार मानायचा का निराकार मानायचा, म्हणजे सगुण निराकार मानायचा का नेमका देव मानायचा. असा विचाराचा गोंधळ ज्या लोकांच्या डोक्यात झाला ते लोक तुकाराम महाराजांकडे आले. ते म्हटले महाराज कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, आमचा विश्वास तुमच्यावर आहे. काय कोण कसा मानतं ते मरू द्या, आम्हाला फक्त एक सांगा महाराज तुम्ही देव कसा मानता. प्रश्न काय विचारला तुकाराम महाराजांना, तुम्ही देवाचं रूप कसं मानलं, म्हणजे तुम्ही देव स्वरूपाने देव कसा मानता. ऐका बरं का, त्यांनी विचारलं तुम्ही देव कसा मानता. तुकाराम महाराजांनी मी कसा मानतो ते नाही सांगितलं, मग भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं नेमकं देवाचं स्वरूप कसं आहे ते सांगितलं. त्यांनी विचारलं तुम्ही कसा मानता ते सांगा, तर मी कसा मानतो ते नाही सांगितलं महाराजांनी, देव कसा आहे ते सांगितलं, नेमका स्वरूपाने देव कसा आहे ते सांगितलं. कारण महाराज म्हणजे बा माझी मान्यता माझ्या पुरती मर्यादित आहे, माझ्या बुद्धीला भावतं तसं मी मानलं, पण मला जे पटतं ते सगळ्या जगालाच पटल असा काही नियम नाही. त्याच्यामुळे माझी मान्यता तुमच्या उपयोगाची नाही, मग मी कसा मानला ते नाही सांगत तुम्हाला. मग मुळात देव कसा आहे ना ते सांग. सांगा बरं महाराज नेमका देव मानायचा कसा, स्वरूपाने नेमका देव कसा. आणि मग तुकोबाराय सांगतात गड्या स्वरूपाने तो देव मुळात असा आहे. कसा महाराज अभंगाच्या पहिले जय
मुळात देव कसा आहे सांगा ना महाराज. स्वरूप आणि मुळात देव तुकोबारे म्हणतात भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं मुळात स्वरूप आणि देव असा आहे. कसा? जाणे जाणे जैसे द्यावे तैसे व्हावे. ऐका असा देव आहे बरं का. कसा? तुम्ही सगळे स्त्री पुरुष तुम्ही अंतःकरणामध्ये त्याचं जसं ध्यान करणार तुमच्या करता परमात्मा तशा प्रकारचं रूप धारण करणार. ज्याने आता ते ध्यान कसं करावं वगैरे तो विचार इतर, पण पवित्र अंतःकरणाने शुद्ध अंतःकरणाने तुम्ही अंतःकरणात देवाचं ध्यान करा तर तुम्ही त्याचं अंतःकरणात जसं ध्यान करणार. कंसाने वैरत्वाच्या दृष्टीनं ध्यान केलं त्याला वैरत्वाच्या दृष्टीनं प्रचिती आली. शिशुपाळाने तसं ध्यान केलं शिशुपाळाला तशी प्रचिती आली. नंद बाबा यशोदा वसुदेव देवकी यांनी पुत्र रूपाने ध्यान केलं त्यांना अनुभव तसा आला. गोपींनी सख्य रूपाने गोपाळांनी ध्यान केलं गोपाळांना तशा प्रकारची प्रचिती आली. कांत भावात गोपींनी ध्यान केलं गोपींना तसा अनुभव आला. तुम्ही अंतःकरणात त्याचं ध्यान जसं करणार तो परमात्मा तुमच्या करता तसा तसा बनत राहतो. असा मूळ देव आहे. कसा आहे देव? जाणे जाणे जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे असा देव आहे. विठ्ठला ज्याच्या चित्ताचं ध्यान जसं त्याच्या करता देव तसं. नाथ महाराज म्हटले भावे जायचा तैसा हरी. नाथ महाराज म्हणतात भावे जया तैसा आणि हरी तया तैसा. उद्या तुम्हाला कोणी विचारलं ना उद्यापासून देव कसा तर डोळे झाकून हे उत्तर देऊन टाका त्याला. तुम्हाला उद्यापासून पुढं कोणी विचारलं का रे बा देव कसा तर हे डोळे झाकून उत्तर द्या. का? ज्याच्या चित्तात भाव कसा त्याच्या करता देव तसा. जैसे द्यावे कृपाळे तैसे व्हावे. जैसे ध्यावे कृपाळे तैसे व्हावे. तुम्ही त्या भागवताच्या 10व्या स्कंदाच्या पूर्वार्धाच्या अंतिम चरणात व्यास महर्षींनी एक प्रसंग फार गोड चिंतन केलेला आहे बघा. काय प्रसंग? कंस एकदम टेन्शन मध्ये फुल टेन्शन मध्ये कंस आहे. झोप उडालेली आहे. ताण भूक हरवलेली आहे. ताण लागत नाही भूक लागत नाही अन्न पाणी गोड लागत नाही. खाल्लं तर नरड्याच्या खाली उतरत नाही. पडला तर डोळ्याला डोळा लागत नाही. लाल डोळे झालेले चेहरा सुकलेला आहे. डोळ्याच्या खाली असे काळे वर्तुळ तयार झालेले केस असे सगळे पिंजटलेले केस आहेत. सचिंत आहे. फुल टेन्शन मध्ये कोण? इमऱ्या उर्वाम्याच्या हातल्यानंतर इमऱ्या फुल टेन्शन. मूर्शरफने सांगितलं त्याला. मूर्शरफ त्याच्या कानात बोलला का इमऱ्या याला नको होऊ. तू त्यांचा एक मारला तर ते तुझे 100 मारणार. तू भीत राह. त्याला झोप सुद्धा येत नसेल साल्याला. फुल टेन्शन मध्ये कंस आहे. फुल टेन्शन. सार्थ अब क्या किया जाए काय करू?